नमस्कार. सर्व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी आज रेकॉर्ड करत आहे. सर्वप्रथम तुमचं वाणिज्य विश्वामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि अभिनंदन. वाणिज्य शाखा ही अतिशय महत्त्वाची अशी शाखा समस्त जगभरात मानली जाते. या शाखेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर इतकंच की वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक करिअरच्या संधी आज शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ आपण तर जरूर पहा, पण आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक व शिक्षकांना देखील आपल्या हा व्हिडिओ पाठवू शकता. नवभारत प्रोफेशनल अकॅडमी अहिल्यानगर येथून हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहे. त्यामध्ये तुम्ही देखील मला मदत करावे, सहकार्य करावी अशी अपेक्षा आहे. पुढे जाण्यापूर्वी माझी छोटीशी तोंड ओळख तुम्हाला करून देणं आवश्यक आहे असं मी समजतो. माझं नाव भरत सर. मित्रांनो, 2004 साली पुण्यातून ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथून मी एमकॉम नावाची माझी परीक्षा उत्तीर्ण केली प्रथम श्रेणीतून. त्यानंतर मी 2022 मध्ये MA इकॉनॉमिक्सची परीक्षा उत्तीर्ण केली. तसाच मी लॉ ग्रॅज्युएट देखील आहे. 2008 मध्ये कंपनी सचिव अर्थात कंपनी सेक्रेटरीची अतिशय कठीण असली मानली गेलेली परीक्षा जी नवी दिल्ली येथून घेण्यात येते, या परीक्षेत मी पुण्यातून 6व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. तसेच 2019 मध्ये कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी ही परीक्षा मी दुसऱ्या प्रयत्नात पास झालो. सध्या मला सांगायला आनंद वाटतोय की मी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये संशोधन अर्थात PhD करतो आहे. तसेच CA फायनलचे शेवटचे 5 पेपर याचा अभ्यास देखील मी करत आहे. गेले 13 वर्ष नवभारत प्रोफेशनल अकॅडमी अहिल्यानगर येथे अनेक विद्यार्थ्यांना फेस टू फेस माध्यमातून मी वर्गातून मार्गदर्शन करत आलो आहे. पण यंदा 13 वर्षाच्या कालखंडानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच इतर शहरी भागातील विद्यार्थ्यांना देखील उत्तम शिक्षण प्राप्त व्हावे, माझ्या ज्ञानाचा त्यांना देखील लाभ घेता यावा, ह्या अनुषंगाने एक छोटासा प्रयोग, एक एक्सपेरिमेंट आपण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा यंदा करण्याचं नियोजन केलं. गेल्या काही वर्षात हजारो विद्यार्थ्यांना CA फाउंडेशन या परीक्षेचा अभ्यास कसा करावा, हाऊ टू प्रिपेअर अँड फेस CA फाउंडेशन एक्झाम, यासाठी मी पुणे, नाशिक, नांदेड, लातूर, सोलापूर व अहिल्यानगरमध्ये देखील माझ्या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. CA, CS आणि CMA इन्स्टिट्यूट ज्या भारतातील अतिशय प्रतिष्ठित अशा इन्स्टिट्यूट आहेत, या संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे भाग्य मला लाभले. याच कार्याची दखल म्हणून माहेश्वरी समाजाने आत्तापर्यंत 2 वेळा विविध क्षेत्रात काम केल्यामुळे मला पुरस्कृत केले. त्यामध्ये विशेष प्रतिभा गौरव पुरस्कार हा माझ्या छोट्याशा शैक्षणिक कार्यासाठी 2024 मध्ये देण्यात आला. त्यानंतर महेश गौरव पुरस्कार हा 2022 मध्ये माझ्या क्रीडा क्षेत्रातील कॉन्ट्रीब्युशन जे काही मी करू शकलो त्याबद्दल मला देण्यात आला. आणि आजवर साधारण 35 पेक्षा जास्त वेळा विविध रेडिओ चॅनलवर मला मुलाखतीसाठी आमंत्रित केले गेले. ही माझी थोडक्यात ओळख करून देणं मी तुम्हाला योग्य समजतो. मित्रांनो, गेल्या 13 वर्षात 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना करिअर इन कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स, व्होकेशनल करिअर, IT मधलं करिअर, अशा विविध करिअरच्या संधी कशाच हेरता येतील
याचे मार्गदर्शन मी विविध शाळा व कॉलेजच्या माध्यमातून करण्यामध्ये यशस्वी झालो. विविध रोल मला या निमित्ताने साकारता आले. शिक्षक, गेस्ट फॅकल्टी, ट्रेनर, काउन्सिलर, पब्लिक स्पीकर, कन्सल्टंट, ट्रेकर, मॅरेथॉन रनर, माउंटेनियर अँड सायक्लिस्ट अशा विविध अंगाने मी स्वतःचा व विद्यार्थ्यांचा देखील विकास करण्यामध्ये हातभार लावण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न सतत करत आलो आहे. त्या व्यतिरिक्त 2017 पासून नियमितपणे दर 3 महिन्यांनी रक्तदान शिबिराचे आपण आयोजन करतो, ज्यामध्ये विद्यार्थी हिरहिरीने भाग घेतात व रक्तदान करण्यासाठी पुढे येतात. ही थोडक्यात माहिती देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न. शैक्षणिक बॅकग्राऊंड बद्दल मी तुम्हाला आधीच माहिती दिली आहे, त्यामुळे त्याबद्दल मी काही फारसं कथन करणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, ऑनलाईन क्लासेस आहेत किंवा ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहे, त्यामुळे हा प्रयोग आहे मित्रांनो, एक प्रामाणिक प्रयोग की ज्याद्वारे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना व शहरी भागातील विद्यार्थ्यांना जोडण्याचा एक कॉमन प्लॅटफॉर्म आपल्याकडे तयार होईल. तर 11वी कॉमर्स व 12वी कॉमर्स मधले 4 विषय मुख्यतः ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे. त्यातला खूप महत्वाचा असा विषय ज्याद्वारे विद्यार्थी पुढे CA सारख्या कठीण परीक्षेसाठी तयार होऊ शकतात, याचा पाया 11वी व 12वी मध्येच उत्तम तयार व्हायला हवा. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी अतिशय महत्वाचा विषय आहे. त्या व्यतिरिक्त ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा विषय इंग्रजीतून आपण शिकवणार आहोत, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी. त्या व्यतिरिक्त सेक्रेटरी प्रॅक्टिसेस, ज्याद्वारे कंपनी सेक्रेटरी होण्याचा मार्ग तुमचा खुला होणार आहे, आणि इकॉनॉमिक्स, असे 4 विषय मी इयत्ता 11वी व 12वी यासाठी ऑनलाईन पद्धतीने यंदा शिकवण्याचा एक सुंदर प्रयत्न करणार आहे. ही बॅच वर्षभर जशी नॉर्मल पद्धतीने चालते तशाच पद्धतीने चालणार आहे. रेग्युलर बॅच असेल. त्या व्यतिरिक्त जेव्हा रेग्युलर बॅच संपूर्ण पूर्ण होईल, त्यानंतर आपण काही महिन्याची रिव्हिजन बॅच अर्थात उजळणी करून घेणारी बॅच, त्याचे स्वतंत्र नियोजन करणार आहोत. आणि वर्षभर ज्या विद्यार्थ्यांना विविध भागातील मॉक टेस्ट पेपर अर्थात वरील विषयांचे प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑनलाईन पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठवून त्यांच्याकडून सोडवून घेणं, त्याचं तपासणी करून त्यांना गुणदान करून त्यांना फीडबॅक देणं, रिपोर्ट देणं, पालकांशी संभाषण करणं व त्यांना प्रगतीचा अहवाल कळवणं, असा एक सुंदर प्रयत्न आपण यंदा करणार आहोत, ज्यामध्ये तुमचा सहभाग खूप आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काउन्सिलिंग, करिअर गायडन्स याची आवश्यकता असेल, त्यांना स्वतंत्र सत्र आपण ऑनलाईन पद्धतीनेच घेणार आहोत. यासाठी विद्यार्थी व पालक अपॉइंटमेंट घेऊन वेळ घेऊन संभाषण करू शकतात. काही विविध कोर्सेस जे आतापर्यंत अकॅडमीमध्ये राबवले गेले आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. BCom, BBA, MCom, MBA या 4ही कोर्सेसच्या अगदी शॉर्ट टर्म बॅचेस आतापर्यंत आपण फेस टू फेस घेत आलो आहोत. विद्यार्थी मागणीनुसार या बॅचेसचं देखील आयोजन ऑनलाईन पद्धतीने केलं जाऊ शकतं. त्या व्यतिरिक्त साधारण 5 ते 6 महिन्याचे सामायिक परीक्षेचा अभ्यास, BBA, MBA, LLB, CET या परीक्षांचा अभ्यास देखील आपण ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने करण्याचं नियोजन करत आहोत. तर व्हरायटी ऑफ द कॉमर्स मधले कोर्सेस आपल्याला यातून उपलब्ध होतील एकाच प्लॅटफॉर्मवर, एकाच अकॅडमीच्या माध्यमातून, जेथे मी स्वतः भरत सर आपल्याला मार्गदर्शन करेल. वाणिज्य, त्या व्यतिरिक्त कायदा व व्यवस्थापन या विविध विषयांचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक सुंदर असा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त CA, CS आणि CMA या कोर्सेसच्या साठी मार्गदर्शन शिबिरे आपण घेणार आहोत व भविष्यात या बॅचेसचे देखील नियोजन
विद्यार्थी हितासाठी करण्यात येईल. तसेच CA च्या विद्यार्थ्यांसाठी खास अकाउंटन्सी व लॉ या विषयासाठी आपण टेस्ट सिरीजचे आयोजन करणार आहोत. मग नवभारत प्रोफेशनल अकॅडमी ही विद्यार्थ्यांनी का जॉईन करायला पाहिजे? तर मित्रांनो, अनेक कोचिंग क्लासेसमधून प्रोफेशनल टीचर शिकवायला उपलब्ध नसतात. नवभारत प्रोफेशनल अकॅडमीमध्ये आपल्याला क्वालिफाईड प्रोफेशनल टीचर उपलब्ध होत आहेत. स्वतः मी तुम्हाला विविध विषयांचं मार्गदर्शन करणार आहेत व वेळोवेळी विविध इतर वक्ते किंवा तज्ज्ञ शिक्षक ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध करणार आहोत. नवभारत प्रोफेशनल अकॅडमीमध्ये प्रयत्न असेल विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे बारीक कटाक्षाने लक्ष देण्याचा व उत्तम निकालासाठी तुम्हाला प्रेरित करण्याचा. We offer a very effective study guidance which helps the student. खूप सुंदर असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या ऑनलाईन बॅचमधून देखील केलं जाणार आहे. तसेच वेबिनार किंवा सेमिनारच्या माध्यमातून मुलांपर्यंत विविध विषयांचं ज्ञान पोहोचवण्याचा एक सुंदर प्रयत्न करणार आहोत. एक्झाम अपडेट, विविध परीक्षांच्या निकालाबद्दल, ऑनलाईन फॉर्म बद्दल माहिती आपण विविध व्हॉट्सअप ग्रुपमधून देत असतो. तर हे अनेक विषय विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत व त्यांचं शैक्षणिक नुकसान टाळलं जावं या अनुषंगाने हा एक उपक्रम आपण गेले 13 वर्ष चालवत आहोत. मॉक टेस्ट पेपर आतापर्यंत हे फक्त फिजिकल मोडच्या विद्यार्थ्यांसाठी होतं, पण यंदा सर्व विद्यार्थ्यांसाठी, अगदी महाराष्ट्रभरामध्ये कोपऱ्यामध्ये पसरलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट पेपरचं आयोजन आपण करणार आहोत. हा व्हिडिओ अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा आहे, जेणेकरून ते वेळीत मॉक टेस्ट पेपरसाठी इयत्ता 12वी व CA फाउंडेशनच्या आम्हाला संपर्क करू शकतील. त्या व्यतिरिक्त प्रत्येक विद्यार्थ्याकडे किंवा त्याच्या अडचणीकडे वैयक्तिक लक्ष देणे हे आमच्या क्लासचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नवभारत प्रोफेशनल अकॅडमी आपल्या पाल्यांनी जॉईन करणं हे खूप उपयुक्त ठरू शकतं भवितव्याच्या दृष्टीने. काही येऊ घातलेल्या बॅचेसच्या बद्दल आपल्याला जरूर माहिती द्यायला मला आवडेल. इयत्ता 11वीची बॅच, एक निश्चित विद्यार्थी संख्या झाली की ही ऑनलाईन पद्धतीने आपण सुरू करणार आहोत. अकाउंट, OC, SP, इकॉनॉमिक्स अशी 4 महत्वाचे विषय पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण ह्या बॅचमधून घेणार आहोत. त्यानंतर इयत्ता 12वीची बॅच एप्रिल 2026 मध्ये अगदी ह्याच महिन्यात सुरू करण्याचे आपले नियोजन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित सध्या तरी जे आता सध्या 11वी मध्ये आहेत वाणिज्य शाखेमध्ये, त्यांनी 12वी कॉमर्सच्या अभ्यासासाठी, चांगल्या टेस्ट सिरीजसाठी आम्हाला जरूर तातडीने संपर्क करावे, नाव नोंदणी करावी व आपले रजिस्ट्रेशन कन्फर्म करून घ्यावे. साधारण जून-जुलै पासून मर्कंटाईल लॉ या विषयाची ऑनलाईन एक बॅच CA फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्याचे नियोजन आपण करणार आहोत. त्या व्यतिरिक्त 12वी व CA फाउंडेशन यांच्यासाठी मॉक टेस्ट पेपरचं आयोजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे लवकरच ह्या वर्षी अकॅडमिक इयर सुरू झाल्याबरोबरच केलं जाणार आहे. पुढील वर्षी ऑनलाईन अथवा ऑफलाईन या पद्धतीने BBA, MBA आणि LLB CET कॉमन एंट्रन्स टेस्ट याच्या शॉर्ट टर्म बॅचेसचं नियोजन करणार. हल्ली काय होतंय की या परीक्षांची माहिती कळली विद्यार्थ्यांना की या परीक्षेचे अर्ज सुटले आहेत, त्यानंतर विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते की क्लास शोधायचा आहे, अभ्यास करायचा आहे, आणि अगदी एका महिन्यात किंवा 2 महिन्यात या परीक्षांचा अभ्यास होणं तितकंसं शक्य नाही. त्यामुळे कमीत कमी 5 ते 6 महिन्याची BBA, MBA आणि LLB CET कॉमन एंट्रन्स टेस्ट ची बॅच आपण आयोजित करणार आहोत, ज्यामध्ये BBA ची जी बॅच आहे त्यामध्ये 12वी वाणिज्य शाखेची तसेच 12वी सायन्स मधील देखील विद्यार्थी ज्यांना बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या कोर्सला प्रवेश मिळवायचा आहे त्यांनी तातडीने संपर्क करणं. 12वी सुरू झाली की BBA CET ची बॅच देखील त्याच्यासोबत पॅरलली सुरू केली जाणार असा हा विषय सुरू आहे.
कारण 4 ते 5 महिने व वेळ पडल्यास 6 महिने देखील BBA CET ला आपल्याला देण्यात येईल व त्यातून सुंदर असा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल. तसेच जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतायत आणि त्यांना LLB अथवा MBA करायचं आहे, त्या अशा थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी, 3ऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी CETच्या अभ्यासासाठी आम्हाला संपर्क करायला हरकत नाही. खालील विषय आतापर्यंत आपण अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून देत होतो, त्यातल्या काही बॅचेस मी नुकत्याच आपल्या समोर जाहीर केल्या. तुमच्या तरी देखील काही समस्या, अभ्यासातील करिअरच्या काही अडचणी किंवा बॅच बद्दल अधिक माहिती, फी बद्दल माहिती, बॅचच्या वेळांबद्दल माहिती काही असेल तर तुम्ही मला जरूर खालील क्रमांकावर संपर्क करू शकता. आमचा ऍडमिशनसाठी व इन्क्वायरीसाठी एकच कॉमन नंबर आहे, 9595-222-630. या नंबरवर मी स्वतः आपल्याला व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे. मेंटरशिपसाठी किंवा मार्गदर्शनासाठी फोन करण्यापूर्वी अपॉइंटमेंटसाठी एक छोटासा मेसेज नक्की ड्रॉप करा. आणि लवकरच आपण विविध बॅचेसमधून एकत्रित भेटूयात आणि एक छान ज्ञानाचा उत्सव साजरा करण्याचा एक प्रयत्न करूयात, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत वाणिज्य शाखेतील, कायदा शाखेतील व तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील ज्ञान पोहोचवण्याचा आपण एक उत्तम असा उपक्रम सुरू करूयात. लवकरच भेटूयात ऑनलाईन बॅचेसमध्ये. शुभेच्छा.